माझा वाली भक्तांचा सांभाळी या लेकरा, ओ सांभाळी या लेकरा. आळंदू डोंगर आधी घेऊनिया आपण जय करा. आळंदू डोंगर आधी घेऊनिया आपण जय करा. आळंदू डोंगर आधी घेऊनिया आपण जय करा. लांब लांबून आज बघा सकाळपासून प्रत्येकाची धावपळ सुरू झाली आहे. आज पुढे पडण्यासाठी डबल बारी आहे, पण सकाळी सुरू झालं वरुण राजा आणि भयानक सगळ्यांना टेन्शन दिला. पोलीस बांधवांना पण टेन्शन दिलं की आज डबल बारीचा कार्यक्रम काय. परंतु गणपती बाप्पांची कृपा, कुडाळेश्वराचा आशीर्वाद, पाटेश्वर देवाचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादामुळे आज मायबा भजन या ठिकाणी सुंदर अशी बारी ऐकतोय वरुण राजा थांबला. काय मंडळी, पारंपरिक डबलबारीचा सामना आहे आणि 2020च्या माध्यमातून वैभव सावंत, हेमंत लिंबू आहे आज नावारूपास झाले. अतिशय सुंदर आज तरुण क्रमाची मला वाटतं प्रथमच एवढी तरुण क्रमाची जोडी आज प्रथम जेव्हा पोलीस स्टेशन लावता एवढा मोठा मान सन्मान आज आम्हाला मिळतोय. आमच्या दोघांचं सुद्धा भाग्य आहे. मंडळी, आपण काहीतरी देणं लागतोय या भजनाच्या माध्यमातून. 2020चे सामने अनेक ठिकाणी होतात, पण 78 वर्ष ही मानाची डबल बारी आज अविरतपणे. मी माझं सुरुवातीला सांगितलं की मला सारखा अभिमान वाटतोय, कारण 70 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी याच रंगमंचावर डबल बारी केली आणि आज त्यांचा नातू म्हणून मला ते भाग्य मिळालं. तुमचे मायबाप भजन रसिकांचे आशीर्वाद, पूर्वजांची पुण्यपुण्याई आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद. तर मंडळी, आई वडिलांना कधी विसरू नका, कारण गरुडानंतर भरारी नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, सूर्यानंतर तेज नाही, हनुमंतानंतर दास्यत्व नाही, शिवाजी नंतर छत्रपती नाही आणि आई नंतर प्रेम नाही. आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही बघा. आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. भक्त मंडळी बघा, आई वडिलांचे हाल केले नव्हते. शेवटी ज्यावेळी पंढरीचा पांडुरंग पुंडलिकाकडे दर्शन देण्यासाठी आला, त्यावेळी तो आई वडिलांची सेवा करत होता. आई वडिलांची सेवा करत होता. आपल्या मांडीवरती गाढ निद्रेमध्ये त्याचे आई वडील झोपले होते. त्यावेळी त्या पुंडलिकाने एक वीट फेकली पाठीमागे आणि काय सांगितलं की पांडुरंगा, माझ्या आई वडील माझ्या मांडीवरती झोप घेतात, त्यामुळे तू काम कर, या विटेवरती उभा राहा. आणि तेव्हापासून तो पंढरीचा पांडुरंग त्या विटेवरती 28 युग उभा झाला. 28 युग शोधायची कुठं, तर आपल्या हातामध्ये आहे ही आपली ब्रह्मानंद टाळी आहे बघा. ब्रह्मानंद टाळी, आणि या ब्रह्मानंद टाळीमध्ये बघा आपल्या अंगठ्याला 2 पेरा आहेत आणि बाकीच्या बोटांना आपल्या 3 पेरा आहेत. म्हणजे एका हाताची मिळून झाली 14 आणि दुसऱ्या हाताची मिळून झाली 14 पेरं. आणि ही 14 पेरं ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ही पांडुरंगाची ब्रह्मानंद टाळी वाजते. म्हणून त्या पांडुरंगासाठी येतात लोक मायबा भजन काय प्रत्येक जण आईचे गोडवे गातोयात. या ठिकाणी प्रहार पत्रकार आमचे राजाराम धुरी उपस्थित आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करतो, आशीर्वाद घेतो. तर 2 वेळची भाकरी वाजणारी आज प्रत्येकाला आई दिसते, पण त्या वर्षभराच्या भाकरीची तरतूद करणारा बाप कोणा दिसत नाही. त्यामुळे एकदा आपल्या बापासाठी टाळ वाजवा.
आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक दैवत होऊन गेली, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. बघा, आज स्वराज्य निर्माण केले मुठभर मावळे घेऊन, बायकोसाठी आणि प्रियसीसाठी महाल आणि ताजमहाल बांधणारे अनेक जण होऊन गेले, परंतु आपल्या आईच्या स्वप्नांचा स्वराज्य निर्माण करणारा एकच भव्य मराठा राजा होऊन गेले, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी. आणि त्यांचं भगवान त्यांच्या माझी गुरुमावली विशाल कुमार राणे या ठिकाणी आले, त्यांच्या देखील चरणाशी या ठिकाणी नतमस्तक होते, त्यांचे आशीर्वाद घेतले. परमेश्वराचं हरिभजन साठी हा पारंपरिक भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय श्री सुधाकर राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतोय. परमेश्वराचं हरिभजन करा, काही दुःख कमी पडायचं नाही म्हणून सांगते. बघा, हरिनामाच्या जय घोषात, हरिनामाच्या जय घोषात हरे बोला, हो हरे बोला. पूर्वी पंचरत्नांनी अनेक जबरदस्ती सामने गाजवले, आणि त्यावेळी तर ती पंचरत्न कैलासवासी विलास पाटील बुवा, कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, कैलासवासी वामन खोतकर बुवा ही रत्न होऊन गेली. बघा, त्याच्या रत्नांनी त्या ठिकाणी जर एकामेकाच्या आई बहिणीपर्यंत गेले असते, एकामेकांच्या मानेवर जर बसले असते, तर आज हेमंत आणि वैभव सावंत रंगमंचावर दिसले नसते माऊली. कारण त्यांनी पारंपरिक वाऱ्यांमधून काव्यात्मक बतवणी केली, काव्यात्मक भांडले. पण आता ती परिस्थिती नाही राहिली. आता सर्व भजनी बुवा 2020च्या माध्यमातून एकामेकांच्या आईपर्यंत, आई बहिणीपर्यंत जाणार. परंतु या पोलीस स्टेशनने आजपर्यंत अविरतपणे 78 वर्ष हा पारंपरिक भजनाचा सामना, आणि त्याच परंपरेनुसार पुढे चालत नेऊया. करूया वारी नाही लागत तुमचाही कामाचा, अतिशय सुंदर गुणांचं गायन आहे. पण कधी कधी काय काय मला बोलतो, अनेक कार्यक्रम गुणांसोबत आमचे झाले, पारंपरिक भाड्या झाल्या, 2020च्या माध्यमातून झाल्या. आज मागी नटान भारी गेलो आता 100%. आज माझी पहिली बारी आहे, त्यामुळे काही जगाने सांगितलं संपूर्ण जेवढं काही निखळ भजन होत जाऊ दे. सुरुवातीची बाजू तुमच्याकडे आहे, मनोरंजनासाठी भारूड आहे, भजन आहे पुन्हा एकदा दुसऱ्या बारीचा, त्यामुळे मला थोडीशी घर काढून ठेवलंय. बाकी सदर मी जो भारी घालून गेलो आता, अगदी लग्नाचं सर्वात घालतो तसं घालून गेलो. आपले सर्वजण पोलीस बांधव ज्यावेळी त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं, त्यावेळी ते बिचारे रस्त्यावरती किंवा आपल्या सोयीसाठी, आपल्या सुविधेसाठी झटत असतात. परंतु आज 21 दिवसांचा गणपती बाप्पा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये विराजमान होतो. बघा, हा त्यांच्या खरा सुद्धा सोयीचा मार्ग आहे.
असो घरात चांगली झोप घेतं तरी माझ्या सैनिकांमुळे आणि माझ्या पोलीस बांधवांमुळे पुढे एकदा तर पोलीस बांधवांसाठी असं दोन टाळायला बघा हे भजन आहे आणि या भजनामध्ये बघा कधी गर्व करू नये कारण गर्वाचे घर नेहमी खाली आहे बघा ज्याने ज्याने या शरद ज्योतीवर गर्व केलो ते आज कुठे लागलेले आपल्याला तेच कारण कंठ दिला कोकिळेला पण बघा रूप काढून घेतलं रूप दिलं मोराला पण त्याच्याकडून इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतलाय संतोष दिला संतांना पण त्यांच्याकडून संसार काढून घेतला बघा संतांकडे संसार नाही संसार चालवायला दिला देवाधिकांना पण त्यांच्याकडून मोक्ष काढून घेतला कारण त्या परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला या मातीमध्ये जन्माला घातलंय आणि अंत सुद्धा या मातीमध्ये घडत आहे त्यामुळे मी पण कशात त्यामुळे परमेश्वराचं हरिभजन रामनाम घ्यायचं कारण रामायण बघा वाल्मिकी ऋषींनी रचलंय मंडळी वाल्मिकी ऋषींनी ज्यावेळी रामायण रचलं त्यावेळी बघा 99 करोड 99 लक्ष 99,999 श्लोक त्या रामायणामध्ये लिहिले गेले आणि त्याच्यातून ब्रह्मदेवांनी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिघांमध्ये समान वाटप केलं प्रत्येकाच्या वाट्याला आले 33 करोड 33 लक्ष 33,333 असे प्रत्येकाच्या वाट्याला आले आणि यांचं वाटप करून शेवटी राहिलं तो म्हणजे एक अनुष्ठिक ग्रंथ आणि या अनुष्ठिक ग्रंथामध्ये बघा किती 32 शब्द होते फक्त 32 शब्द होते त्या सुद्धा शब्दांचं वाटप झालं स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये 10 शब्द गेले राहिले फक्त 2 आणि ते शेवटचे 2 म्हणजे रा आणि मन म्हणून प्रत्येकाने रामनामाचा आचार करा रामनामाचा विचार करा रामनामाचा उच्चार करा म्हणून म्हणतो बघा धन्यवाद.